तर कितीही चमचमीत जेवण जेवलं ना, 1-2 दिवस ठीक वाटतं, त्यानंतर आपल्याला घरच्या जेवणाची नक्कीच आठवण होते आणि मग एकदम साधं सोपं जेवण आपल्याला आवडतं. तर कुठलीही साधी भाजी करा, आवडीने सगळेजण खातात. आजची भाजी देखील तशीच आहे. तर ही भाजी आहे तरी काय, याचं नाव मुद्दाम सांगितलेलं नाही आहे. तर इथे ह्या ज्या शेंगा आहेत ना, याची भाजी करणार आहोत. तर या शेंगा पाहून तुम्ही कमेंट करून सांगा की याला तुमच्याकडे काय म्हणतात. तर याच्यामागे देखील एक रिझन आहे. मी आधी देखील एक व्हिडिओ बनवलेला आहे, त्याच्यामध्ये बऱ्याचशा लोकांनी सांगितलं याला घेवडा म्हणतात, पापडी म्हणतात, वालपापडी म्हणतात. तर तुमच्याकडे काय म्हणतात हे कमेंट करून नक्की सांगा. आता ह्या एकदम कवळ्या शेंगा आहेत. तर सगळ्यात आधी याच्या अशा शिरा काढून घ्यायच्या आहेत. आतमध्ये कीड नाही हे पाहायचं आहे आणि त्यानंतर अशा हातानेच ह्या तोडून घ्यायच्या आहेत. शक्यतो ह्या भाज्या निवडताना सुरीचा वापर करायचा नाही. बरेच जण सुरीने कट करतात, त्याच्यामुळे ह्या ज्या शिरा आहेत ना त्या देखील कट होतात आणि मग भाजी शिजल्याच्या नंतर खाताना ते दातामध्ये अडकले जातात. तर या पद्धतीने सगळ्या शेंगा ज्या आहेत ना निवडून घेतलेल्या आहेत आणि इथं पाहू शकता एवढ्या सगळ्या शेंगा सोलल्याच्या नंतर याच्यामध्ये ह्या शिरा एवढ्या अशा ह्या निघालेल्या आहेत. किडीची 1-2 शेंग निघालेली आहे. त्याच्यानंतर ह्या शेंगा ज्या आहेत ना सगळ्या स्वच्छ अशा धुवून घेतलेल्या आहेत आणि भाजी एकदम साधी सोपी आहे. याच्यासाठी एक मिडियम साईजचा कांदा एकदम बारीक कापलेला आहे आणि अर्धा टोमॅटो घेतलेला आहे बारीक कापून. इथे कढई गरम करून घेतलेली आहे. 2 चमचे तेल गरम झालं की याच्यामध्ये पाव चमचा मोहरी टाकलेली आहे, पाव चमचा जिरं टाकलेलं आहे. चांगली फोडणी बसली की याच्यामध्ये 1 चमचा ठेचून लसूण घालायचा आहे. चव खूप छान येते ठेचलेल्या लसणामुळे. आता हे गॅस जो आहे ना मीडियम टू लो फ्लेमवर ठेवलेला आहे. लसणाचा हलकासा कलर चेंज व्हायला लागला की एकदम बारीक कापलेला कांदा आहे ना तो आपण ॲड करायचा आहे. तर कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे. तर कांदा मऊ होऊन हलकासा कलर चेंज होईल इथपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे आणि मीडियम टू लो फ्लेमवर हा एकदम व्यवस्थित असा परतून होतो. तर इथे साधारणतः 1 ते 1.5 मिनिटानंतर कांद्याचा कलर जो आहे ना इथं चेंज व्हायला लागला की आपण लगेच याच्यामध्ये जे काही सुके मसाले आहेत ते टाकून घेणार आहोत. तेलावर छान परतले गेले म्हणजे चव चांगली लागते. पाव चमचा हळद पावडर टाकलेली आहे, 1 चमचा धना जिऱ्याची पावडर टाकलेली आहे, अर्धा चमचा काश्मीरी मिरची पावडर टाकलेली आहे, कलर छान येतो, कमी तिखट आहे आणि अर्धा चमचा घरगुती काळा मसाला टाकलेला आहे. त्याऐवजी तुम्ही गरम मसाला, भाजी मसाला किंवा पावभाजीचा मसाला वापरून देखील ही भाजी छान होते. तर तेलावर छान असं परतून घ्यायचं आहे आणि जळता कामा नये. तर इथेही मसाले चांगले परतून झाले की याच्यामध्ये जे कापून ठेवलेले टोमॅटो आहेत ना ते टाकून घेऊया. मसाले आधीच तेलावर परतल्यामुळे चव छान येते आणि त्याच्यानंतर मग टोमॅटो टाकलेले आहेत. तर टोमॅटो देखील 1 मिनिटभर परतून घेतलेले आहे. त्यानंतर आपल्या ह्या धुवून घेतलेल्या शेंगा आहेत ना त्या ॲड करूया. आता ह्या शेंगांमध्ये आपण लगेच चवीपुरतं मीठ जे आहे ना ते टाकून घेऊया आणि त्यानंतर सगळं हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे शेंगा ज्या आहेत ना तेलावर अशा चांगल्याशा परतल्या जातील. त्याचबरोबर मसाले देखील सगळ्या शेंगांना लागले जातात. परतून घेतल्यामुळे लवकर शिजल्या देखील जातात आणि मसाले जे आहेत ना चांगले असे परतले जातात, शेंगांनाही लागले जातात, त्याच्यामुळे चव छान येते. शेंगा व्यवस्थित अशा परतून घेतल्याशिवाय पाणी टाकायची घाई करायची नाही. जर व्यवस्थित न परतता जर पाणी टाकलं ना तर शेंगांची चव बिघडते आणि पानसट लागतात. तर इथे 2 ते 3 मिनिट मी झाकण ठेवून पुन्हा हे अशा शिजवून घेतलेले आहे पाणी न टाकतात. इथं टोमॅटोला देखील पाणी सुटतं आणि शेंगा देखील आपण धुवून घेतलेले आहेत त्याच्यामुळे त्या देखील पाण्याचा अंश त्याच्यामध्ये असतो. तर इथं पाहू शकतात टोमॅटो देखील एकदम मऊ असे झालेले आहेत. आता हे मिक्स करूया. जर गरज वाटत असेल तर थोडंसं पाणी टाकायचं आहे. पाणी न टाकता सुद्धा वाफेवर एकदम छान अशा शिजल्या जातात. तर मी इथं फक्त 2 ते 3 चमचे फक्त इथे पाणी टाकलेलं आहे. एवढंच पाणी टाकणार आहे आणि पुन्हा कढई कवर करणार आहे आणि लो फ्लेमवर पुन्हा 7 ते 8 मिनिट ही चांगली शिजवून देणार आहेत. जसं शिजलं जाईल तसं ह्या भाजीचा कलर देखील चेंज होईल आणि सारखं सारखं मिक्स करायची देखील गरज नाही. लो फ्लेमवर एकदम व्यवस्थित अशी ही भाजी शिजली जाते. साधारणतः 8 मिनिटानंतर आपण ही भाजी पाहूया. पाणी देखील आटलेलं आहे, कलर देखील एकदम मस्त आलेला आहे. काश्मीरी मिरची पावडरमुळे कलर जो आहे ना भाजीला खूप छान येतो. तर आता हे मिक्स करून घेऊया आणि शेंगा देखील एकदम परफेक्ट अशा शिजलेल्या आहेत. त्यानंतर मी याच्यामध्ये 1 चमचा भाजलेल्या शेंगदाण्यांचा कूट टाकणार आहे. चव छान येते, बट तुम्हाला टाकायचं नसेल तर नाही टाकलं तरी हरकत नाही. कांदा आणि टोमॅटोमुळे चव छान येते आणि किंवा कांदा टोमॅटो न टाकता देखील ही भाजी चवीला खूप छान होते. त्याचा व्हिडिओ देखील अपलोड केलेला आहे. तर इथं मी 1 चमचा हा भाजलेल्या शेंगदाण्यांचा कूट टाकलेला आहे. भाजी सगळी आपण मिक्स करून घेऊया. तर एकदम मऊ अशा शेंगा शिजलेल्या आहेत, एकदम चमचमीत मसालेदार अशा दिसत देखील आहेत. तर इथे पाहूनच तोंडाला पाणी सुटलेलं आहे. खूप छान ही भाजी होते.
बनवण्याच्या प्रत्येकाच्या पद्धती आहेत. तुम्ही कांदा टोमॅटो जर आवडत नसेल तर ते स्किप करून देखील ही भाजी सेम पद्धतीने करू शकता, किंवा कांदा टोमॅटो घालून शेंगदाण्याचा कूट न वापरता देखील ही भाजी करू शकता. थोडीशी रस्सेदार करायची असेल तर थोडंसं पाण्याचं प्रमाण वाढवलं तरी चव छान लागते. भाजी शिजत आल्याच्या नंतरच आपल्याला शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे, त्याच्यामुळे चव जी आहे ना शेंगदाण्याच्या कुटाची छान लागते. जास्त शिजले तर चव बिघडते. तर मिक्स करून झाल्याच्या नंतर पॅन पुन्हा कवर केलेली आहे आणि एक वाफ यायला लागली की गॅस बंद करायचा आहे आणि झाकण तसंच ठेवायचं आहे. त्याच्यामुळे जी वाफ आहे ना ती आतमध्ये मुरली जाते आणि भाजी चांगली थंड झाली की मग आपण हे झाकण काढून चेक करूया. त्याच्यामुळे काय होतं, वाफ चांगली मुरल्यामुळे भाजी थोडासा ओलसरपणा देखील राहतो. एकदम सुकी सुकी भाजी देखील खायला नको वाटतो. त्याच्यामुळे थोडीशी अशी ही ओलसर असलेली भाजी खायला छान लागते. तीही आपण सगळ्यात शेवटी वाफेवरच अशी शिजवून घेतलेली आहे. चवीला छान लागते. घरी करून पहा आणि टिफिनवर देण्यासाठी एकदम परफेक्ट अशी रेसिपी आहे. चपातीबरोबर, भाकरीबरोबर, वरम भाताबरोबर खायचं म्हटलं तर एकदम परफेक्ट अशी आहे. सर्वांना नक्कीच आवडेल. तर घरी करून पहा. आणि आमच्याकडे तर याला घेवडा म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात ते कमेंट करून नक्की सांगा. आणि रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन प्रेस करा, ज्यामुळे येणाऱ्या सगळ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीचं. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.